आज बुधवार स्वामींचा प्रकट दिन। संध्याकाळी कापूरसोबत झाला ही एक वस्तू 7 पिढ्यांचं दरिद्र नष्ट होईल। घरात स्वामींची अखंड कृपादृष्टी राहील। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करून तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आहे 10 एप्रिल वार बुधवार आणि आज आलेला आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन। आपल्या हिंदू धर्मात अनेक पंथ आणि संप्रदाय आहेत। यातील महत्त्वाचा संप्रदायापैकी एक म्हणजे दत्त संप्रदाय। दत्त संप्रदायांचे आराध्य दैवत म्हणून दत्तात्रेयांची पूजा केली जाते आणि आपले श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायाचे महान संत आणि गुरु होते। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचा तिसरा अवतार आहे। स्वामी समर्थ श्रीपाद वल्लभ आणि श्री नूर सरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रेयांचं तिसरं पूर्ण उत्तर आहे आणि आज चैत्र महिन्यातील दुसरा दिवस म्हणजे 10 एप्रिल 2024 श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या दिवशी आपल्याला स्वामींची विधी व पूजा करायची आहे। त्यांना आवड असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत। अतिशय अशी उच्च कोटीची संविधान प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा करायच्या आहेत। स्वामींचा प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायचं आहे। 7 पिढ्यांचं दरिद्र हे नष्ट होईल। साक्षात स्वामी आपल्या घरामध्ये प्रवेश करतील आणि घरात स्वामींची अखंड कृपादृष्टी राहील। यामुळे आपल्या घरातच गोकुळ होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी सर्व काही टिकेल। असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील। तर मित्रांनो, आपण असं काही विचार केला का स्वामी आपल्या आयुष्यामध्ये नसतेच तर आपल्या आयुष्याचं काय झालं असतं? मात्र हा प्रश्न नेहमी पडतो, परंतु तुम्हाला सुद्धा हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून पहा, खरं कोण स्वामी आपल्या आयुष्यामध्ये नसते तर आपल्या आयुष्याचं काय झालं असतं हे आपल्याला सुद्धा माहीत नाही। स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आहे म्हणून आपलं हे योग्य मार्ग मिळतो, योग्य मार्गदर्शन आपल्याला होतो। यामुळे आपले कष्ट वाया जात नाही, आपली मेहनतही वाया जात नाही आणि यामुळेच आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते। आणि म्हणून स्वामींची कृपादृष्टी ही आपल्यावरती अखंड असावी आणि कायम आपल्यावरती असावी आणि आपल्या घरातील सगळी गरिबी दरिद्री सगळ्या आणि अडचणी निघून जावे आणि आपल्या कुटुंबाचं सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे। हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनांच्या दिवशी। त्या व्यतिरिक्त हा उपाय आपण घरामध्ये करू शकत नाही। हा उपाय जर तुम्ही आज तुमच्या घरामध्ये केला तर साक्षात स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतील, तुमच्यावर अखंड कृपादृष्टी स्वामींची राहील, तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतील, सर्व मनोकामना पूर्ण होईल, कुटुंबामध्ये तुमच्या एकोपा निर्माण होईल, घरात काही दोष आणि अडचणी असतील तर त्या सुद्धा निघून जातील। असा हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत, त्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा अगदी छोटासा तुम्हाला गुळाचा खडा घ्यायचा आहे, त्याचबरोबर थोडा हिंग पावडर असते बघा, तर थोडासा हिंग आपल्यासाठी पावडर असेल तर आपण पावडर किंवा मग खडा असेल तरीही तो खडा हिंग तुम्ही थोडासा घेतला तरी सुद्धा चालेल। यानंतर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत, त्याचबरोबर तुम्हाला त्यावरती 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि यानंतर ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या पंक्तीमध्ये घेऊन आपल्या स्वामीसमोर आसन टाकून आसनवरती बसायचं आहे। एक दिवा अगरबत्ती स्वामी पुढे प्रज्वलित करून घ्यायचं आहे। अर्थात आपण आज स्वामींचा प्रकट दिन आहे म्हणून स्वामींची पूजा तरीही केलीच असणार आहे, पूजा वगैरे तुमचे करून घ्यायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे। उपाय तुम्हाला सकाळी करायचा नाही, हा उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे। संध्याकाळी हा उपाय केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला जप करायला सुरुवात करायची आहे।
आणि यानंतर हे भांडं उचलायचं. स्वामींच्या फोटोवरून तुम्हाला असं ओवाळून घ्यायचं आहे. यानंतर बघा आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला त्याचा धूर फिरवायचा आहे. घराचा मुख्य उंबरठ्यावरती काही वेळासाठी ठेवायचा आहे. घरच्या आपल्या खिडक्या दरवाजे सगळे पुढे करून घ्यायचे आहेत आणि असा उपाय तुम्हाला करायचा आहे. उंबरठ्यावरती काही वेळाने ठेवायचं, पुन्हा उचलून घ्यायचं आणि आपल्या स्वामींच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर, देवघरासमोर तुम्हाला हे भांडं ठेवून घ्यायचं आहे. असं केल्याने बघा स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात, कारण हा ज्या वस्तू आहेत ना, ह्या स्वामींना प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत आणि या वस्तू जेव्हा आपण स्वामींच्या प्रकट दिनांच्या दिवशी कापूरसोबत जाळतो तेव्हा स्वामी प्रसन्न होतात. स्वामीची अखंड कृपादृष्टी आपल्यावरती राहते, आपल्या घरामध्ये राहते आणि आपल्या घरातल्या व्यक्तींवर कधीही कोणत्याही संकट अडचणी या येत नाही. आपल्या घराची प्रगती होत असते, आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते. घरातील अलक्ष्मी दारिद्र्य ही घराबाहेर निघून जाते. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, लक्ष्मी ही टिकत राहते. यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर हा आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकतात. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. परंतु 6 ते 7:30च्या तो टाईम आहे ना लक्ष्मी येण्याच्या वेळी, त्याच वेळी तुम्ही हा उपाय करा. त्याचा तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो मित्रांनो, आज कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थाचा जयघोष करायला विसरू नका, का की आज स्वामींचा प्रकट दिवस आहे. तर मित्रांनो, प्लीज स्वामींचा जयघोष करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.